गोंदियाच्या आदिवासी भागामध्ये बालमृत्यूचं प्रमाण हे खूप मोठं आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये तब्बल 34 मुलांचा मृत्यू झालेला आहे। आरोग्य खात्याला याचं काहीही सोयरसूतक नाही आणि जिल्ह्यामध्ये जे आरोग्य केंद्र आहे, जे हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल तर अपुऱ्या सोयी सुविधांमुळे गेल्या काही दिवसात बालकांच्या मृत्यूची जणू प्रयोगशाळाच बनलाय। गंगा मेश्राम यांचं दुःख बरंच मोठं आहे, कारण प्रसूती झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना आपलं बाळ गमवावं लागलंय। कारण काय होतं तुम्हीच ऐका। 11 तारखेला भरती झालो मी दवाखान्यात गावच्या पीएससीत। त्याच्यानंतर त्यानं सांगितलं कसं गर्भाने संडास केला। मग काय झालं? त्याच्यानंतर मला दवाखान्यात नेला गंगाबाईमध्ये। त्याच्यानंतर त्यानं काही लक्ष दिलं नाही। 2-3 तासाच्या नंतर डिलिव्हरी केला। मुलाच्या पोटामध्ये संडास जास्त गेली होती, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी बाळ दगावला। खरं तर हे असं दुःख भोगणाऱ्या गंगाबाई एकट्या नाहीयेत। तुळशीराम पतेह सुद्धा त्याच वेदनेचे भागीदार आहेत। तब्बल 3 तास डॉक्टरांचा धावा केला, पण त्यांना पाझरच फुटला नाही। अखेर पतेह यांना आपल्या बाळाचा मृत्यू स्वतःच्याच डोळ्यांनी पाहावा लागला। संतापलेल्या तुळशीराम यांनी रुग्णालयाविरोधात पोलिसात धाव घेतली आहे। मतलब मेरी बच्ची जब हुई है तो वो रो नहीं रही है, कुछ नहीं कर रही है, तो एक्चुअली बात क्या है? तो बोले बच्ची ने बोले संडास जो अपन बोलते हैं वो हो गई है, बोले लैटरिंग हो गई है, बोले तो वो लैटरिंग बोले उसके नाक में उसके मुंह में जा चुका है, बोले और उसके कारण उसका दम घुट गया, बोले तो दम घुटने के कारण उसकी मौत हो गई, बोले। तो मैंने बोला मैडम ऐसा कैसे हो सकता है, जब वो शाम के 6 बजे से इतना चिल्ला रही है, आप शाम के 6 बजे से आप लोग कुछ नहीं कर रहे हो, 9:30 बजे तक आप लोग इस टाइप में बता रहे हो कि बच्ची मर गई है, तो आप लोग क्यों नहीं कर रहे हो ये सारी चीजें? गेल्या 1.5 महिन्यात गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात 34 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। त्यातील 18 बालकं गेल्या 15 दिवसात दगावलेली आहेत। उपचाराला विलंब होणं आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। शिवाय आदिवासी महिलांमध्ये असलेलं कुपोषण, सकस आहारा अभावी होणारी आबाळ सुद्धा तितकीच कारणीभूत आहे। गंगाबाई रुग्णालयात वर्ग 1च्या डॉक्टरांच्या 3 पदं रिक्त आहेत, तर वर्ग 2च्या डॉक्टरांच्या 5 पदं रिक्त आहेत। शिवाय प्रसूती रोग तज्ज्ञांच्या 7 जागांपैकी 4च जागा भरण्यात आल्या आहेत, तर रेडिओलॉजिस्ट आणि क्षकिरण तज्ज्ञांच्या जागा आजवर भरण्यात आल्याच नाहीत। तर मदतनीस आणि परिचारांच्या 23 जागा रिक्त असल्यामुळे उपचार करण्यावर मर्यादा येतात। शिवाय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक साधनांचा अभाव आहे। 4 व्हेंटिलेटर आणि हाय डिपेंडन्सी युनिट्स शासनाने मंजूर केलं होतं, पण झालं असं की 4 व्हेंटिलेटरचं आले, पण ती जी हाय डिपेंडन्सी युनिटची इमारत आहे ती बांधण्यातच आली नाही। आणि आता 4 वर्षानंतर त्या इमारतीचं बांधकाम सुरू होऊन त्याच्या प्रोसिजर पूर्ण होऊन आता ती स्लॅब लेवलला आलेली आहे। म्हणजे व्हेंटिलेटर जरी आमचे 4 वर्षापूर्वी आले, पण ते इन्स्टॉल करायसाठी आमच्याकडे जागा नाही। अगदी मला वाटतं ते 1 कोटी रुपयाचं काम आहे, ते आता स्लॅब लेवलला आहे आणि ते लवकरच 10 महिने वगैरे त्याची आहे मुदत। तोपर्यंत ते तयार झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर, इंटेन्सिव्हिस्ट वगैरे सगळं त्याच्यात जाईल। ग्रामीण भागातून आम्ही जेव्हा महिलांना बाहेर तिथे गंगाबाई रुग्णालयामध्ये पाठवतो, तर तिथे इतकी गर्दी असते ना, इतकी म्हणजे हे झालेली असते की तिथे सगळ्या फॉर्मॅलिटीज आधी पूर्ण करावे लागतात। त्याच्या डॉक्टरही म्हणजे वेळेवर राहत नाही, वेळेवर भेटत नाही, त्याच्यामुळे इतकं टाइमपास होऊन जातो की त्या बाईची प्रकृती तिथे जास्तीत जास्त खालावून जाते। आदिवासी भागातलं गंगाबाई रुग्णालय चिमुकल्यांच्या मृत्यूची प्रयोगशाळाच बनलाय, ज्याचं सोयरसूतक ना डॉक्टरांना ना आरोग्य विभागाला। नाहीतर 34 नवजात बालकांच्या मृत्यूनंतरही आरोग्य खातं असं ढाराढूर झोपून राहिलं नसतं। गोंदियाहून हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।